श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 17वा अध्याय बघतो आहे. या अध्यायामध्ये सिद्धपुरुषांचे आशीर्वाद ही याची फलश्रुती आहे. या स्वामींना एकदा एक भक्त प्रश्न करतो की आपण सगळ्या देवी देवतांची, श्रीपाद वल्लभांची, दत्ताची, सगळ्यांची पूजा करायची, पण 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 कोणा एकाची पूजा केली तर चालेल का वगैरे काय. तर पण स्वामी त्याला उदाहरण सांगतात की एका गावामध्ये एक स्त्री असते आणि तिची सासू तिच्याविषयी कंप्लेंट करते भावाकडे की ही चोरी करते, दही, दूध, तूप, लोणी वगैरे सगळं खाते. आणि ती भावाला भाऊ तिला म्हणतो की अगं तू एवढं सगळं खाते, एवढी चोरी कशाला करतेस तू फक्त दुधाची चोरी कर, म्हणजे तुला सगळं आयुष्यात मिळेल. दुधामध्ये सगळं असतं. त्याप्रमाणे तुम्ही दत्तप्रभूंची जर प्रार्थना केली तर तुला सगळं आयुष्यामध्ये सगळं मिळेल. आणि नंतर अजून एक भक्त त्याला प्रश्न करतो की आत्मा म्हणजे आपले जे संकट जे आलेले असतात ते आपण त्याच्यातून नाहीशी कसं होणार. तर ते म्हणतात की आत्मा अमर असतो, आपला आत्मा निरंतर आहे. आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, दहन करू शकत नाही. आणि वादळ वाऱ्यापासून सगळ्यापासून आत्मा वेगळा राहतो. त्या आत्म्याला कोणी काही करू शकत नाही. पण कोट्यावधी जेव्हा माणसाने जन्म घेतला तरी पण त्याला जन्म मिळतो. पण याचा अर्थ असा की आत्मा निरंतर आहे, पण मानवी जीवन वेगळं आहे. तर तुम्ही हे मुक्ती मिळण्याकरता तुम्ही अनघाष्टमीचं व्रत जर केलं त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि अनघाष्टमीचं व्रत आणि दत्तप्रभूंची प्रार्थना हे दोन्ही करावं. आणि दत्तप्रभूंनी एक सिद्धमंगल स्तोत्र एक सांगितलेलं आहे. सिद्धमंगल स्तोत्र जर तुम्ही रोज पठण केलं आणि अनघाष्टमीची पूजा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं सुख मिळेल. आणि श्रीपाद वल्लभ तुमच्याकडे लक्ष देतील. आणि श्रीपाद वल्लभाला किंवा दत्तप्रभूंना तुम्ही केव्हाही संकटकाळी हाक मारलं तर जे तुमच्या सेवेमध्ये हजर राहतील. अशी सगळी कहाणी आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यांचं आत्मचिंतन करून सगळ्यांची प्रार्थना करावी. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.